करायलाच पाहिजे बिझनेस. महाराष्ट्रीयन लोक बिझनेसमध्ये उतरलेच पाहिजे. हे बघा हे बघा पूर्ण बॉडी तुमची डान्स करते ना. हां, मग एक्सरसाइज पण होऊन जाते ना त्याच्याने. विशेष म्हणजे मिसेसची जी साथ आहे ती साथ महत्वाची. गरजेची आहे याची असते काय. हो, सकाळी 4 वाजल्यापासून उठतो. 4 वाजल्यापासून तर रात्री 12 सव्वा 12 वाजेपर्यंत. दिवसा फक्त 2 तास झोप आणि रात्री 4 तास झोप. कोण खाणार आहे खिचडी करा. कोण खाणार आहे पकड ना. हा दादा सॅम्पल दे ना. सगळे जॉबला आहेत माझे मित्र, कंपनी वगैरे सगळे जॉब करता. मी एकटाच 10वी फेल झाल्यामुळे मी धंद्यात उतरलो असं समजून चाला तुम्ही. म्हणजे तो टर्निंग पॉईंट ठरला आपल्या जीवनाचा. वाईट वगैरे जसं सुरुवात केली एवढं म्हणजे पोरांचं प्रेम एवढं होतं की वाईट वेळाच येऊ दिली नाही पोरांनी त्याच्यानंतर. फुल खिचडी एक आपली. आणि हक्काने सांगताना काका आज नाही माझ्याकडे उद्या देतो. हक्काने सांगितल्यावर आपल्याला नाही म्हणायचं विषयच येत नाही. त्या सरांची एक देऊन दे. ते बहुले 2 देणे आहेत आता. त्याला 50 करायला लावणं पडते ना. असं काय आवाज काढा ना. किती भाऊ आहे किती खिचडी? फुल खिचडी केले अलग अलग किया ना भाई. चलेगा, बिल्कुल चलेगा. हा देस शुभम दादा देस. 3 खिचडी पार्सल कर. तिथे 2 पार्सल आहे बेटा. दीदीच्या पण 2 पार्सल कर. थांब रे भाडा देतो. हा शुभम दादा चल. अरे चम्मच देतो बघ. एक फुल खिचडी द्या ना. हा दादाला एक खिचडी तर खायला देऊन टाक. थांब रे भाई, होऊन जाईल 2 मिनटं थांब. शुभम पोहे दिलं ना तुला? काय भाऊ चम्मच घे रे. 50 दिले. हो रे भाऊ, तुला 50 रिटर्न पण दिले ना. पाहिले शुभम दादा? एक मिनिट. हा या दादा खिचडी दे ना. केव्हा आता थांबला झालं देतो. थांब झालं. चमच पाहिजे का? हो दे तिथं. हां फुल चिच्ची ही 25ची फुल येते. हा काढ दे भाऊ. 30 नाही, आपल्याकडे 25लाच भेटते खिचडी. दादा तुझं 50 बाकी आहेत ना, पेमेंट बाकी आहे ना? 50 कर तू. तिथंच खायची येतर भाई. 100 दिलेत त्यांनी. सॅम्पल काल असाच चालला गेला. काल ऑर्डर देऊन दिली आणि मी म्हणलं थांबलाच नाही भाऊ, चालला गेला. गर्दी पडली, माझं बी लक्ष नाही तुझ्याकडे. मग तू चालला गेला रिटर्न. सॅम्पल दे. जाऊ दे. 2 मिनटं बाळा. ते मिक्स भर. मिक्स देऊ का? हा मिक्स भरून टाक सर. हा 2 मिनटं बाळा देतो. पाटील साहेब बोला. कोणी तुम्हाला मामा म्हणता, काका म्हणतात, तुमचं नाव काय? माझं नाव प्रवीण पाटील, प्रवीण शिवाजी पाटील आहे माझं नाव. मी जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यातील मोंडाळे पिंपरी म्हणून एका खेडेगावातून आलेलो आहे. खेडेगावात हो. इकडे कसं मग पुण्याकडे कसं? पुण्याकडे मी मिलिटरी स्कूलला होतो. तिथं ग्रँटेडला लावलं नाही मला, म्हणून मी इकडे बिझनेससाठी येऊन गेलो. माझे सासरे वगैरे सगळे इथंच होते. त्यांनी बोलवलं मला इकडे, मग मी इकडेच येऊन गेलो. हां सर्व्हिससाठी ग्रँटेडसाठी प्रयत्न होता, पण ग्रँटेडला लावलं नाही म्हणून मग आता धंद्यातच उतरून गेलो. काय वाटतं म्हणजे सर्व्हिस बेस्ड का धंदा? नाही बेस्ट तसं तर आता धंदा वाटतो मला. कारण मागं एवढं क्राऊड उभं केलं आहे ना तुम्ही. हां काय करता, प्रेम आहे पोरांचं. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं, जॉबवाल्या पोरांचं प्रेम ते महत्त्वाचं आहे. पैसा हा दुय्यम भाग आहे. मग आता जळगाव ते पुण्यापर्यंत प्रवास कसा आला? जळगाव तर पुणे, तिथं पुण्याला माझे सासरे वगैरे सगळे राहिला होते.
त्यांनी सांगितलं इकडेच या. मग ग्रँटेडला लागलो नाही तर मग डायरेक्ट इकडेच येऊन गेलो. आलो, सुरुवातीला जरा त्रास झाला, पण त्याच्यानंतर एकदा सेट झाल्यानंतर पोरांचं प्रेम मग एवढं होतं की त्याच्यानंतर ॲटोमॅटिक पहिले फक्त सुरुवातीचे 2 महिने पैसे कमवायसाठी धंदा केला, नंतर फक्त म्हणजे माणसं जोडण्यासाठीच धंदा केला. एक एक माणूस जुळत गेला, त्याच्याने आपला धंदा वाढत गेला. आयडिया कशी आली की पोहे खिचडी चालू करावं? माझ्याकडे ॲक्च्युली 7-8 आयटम होते अगोदर सुरुवातीला, पण एक एक ज्याला डिमांड होती ते वाढवत गेलो, तेच फक्त राहू दिलं. ज्याला डिमांड कमी होती ते एक एक बंद करत गेलो. आता फक्त पोहे आणि साबुदाणा खिचडी जेवणात राहते, आपलं नाश्त्यात राहते, आणि जेवणात रात्री भरीत भाकरी, पिठलं भाकरी, कढी खिचडी, त्याच्यानंतर संडे स्पेशल दाल बाटी, हे असले आयटम ठेवतो. आपले खानदेशी आयटम सगळे आत्ताच केली बेटा. बनवायची पद्धत पण आपली आपले खानदेशी, सगळं खानदेशीच. खानदेशी टेस्ट तिथं पुणेकरांना पसंत पडली. खानदेशी टेस्टच. आता तुम्ही जसं म्हटलं का इथं पूर्ण कॉलेजचे स्टुडंट वगैरे, हां, मला असं वाटतं की म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे पण मुलं महाराष्ट्रातल्या बाहेरचे पण पोरं आहेत, काही विदर्भातले, त्याच्यातले सगळे. आणि सगळ्यांना विशेष म्हणजे सगळ्यांना जे तिखट आवडणारे जे पोरं आहेत, सगळेच पोरं आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. आणि सोबत हे काय सॅम्पल काय म्हणताय? हे हा तसा ॲक्च्युली त्याला सॅम्पल इकडे म्हणता, आपण रस्सा म्हणतो त्याला. आपल्या जळगाव साईडला रस्सा म्हटला जातो, मटकीचा रस्सा आहे तो. हो, मटकी उसळ. ओके, थँक्यू. दिवसाची सुरुवात कशी होती पाटील साहेब? सुरुवातीला तर पहिले 1 किलो 2 किलो पोह्यापासून सुरुवात झाली आपली. आता एकदम उत्तम आहे, एकदम समर्थ कृपेने एकदम उत्तम चाललंय सगळ्यांचं प्रेमामुळे. सुरुवात केली. हां, 1 किलो सुरुवातीचा पहिला दिवस तर 3च प्लेट गेलेल्या. हां, 3 प्लेटपासून झालेली सुरुवात. आज चांगलं आहे, सगळं एकदम उत्तम आहे. भरपूर स्ट्रगल केले. हां, स्ट्रगल तर भरपूर केले. 4 खिचडी पार्सल. ठीक आहे बाळा. आता सगळे फॅमिली मेंबर आहेत. हो, माझी मिसेस आहे, मिसेस राहते, माझे मेवणे राहता, माझे साडूभाऊ राहता माझ्यासोबत, म्हणजे सगळे. 2 खिचडी एका वेळेस आपल्या कढईमध्ये किती पोहे बनवले जातात? एका वेळेस या कढाईमध्ये बसतं आपलं 1.5 किलोचा घाणा बनतो हा, आणि याच्यात 30 प्लेट बनतात. तसा हिशोब काढत नाही आपण, तर तसा 25-30 प्लेट बनतात. तरी ते कधी कमी भरलं जातं, कधी जास्त भरलं जातं, त्याच्याने हिशोब नाही निघत. तुम्हाला सगळे पुणेकर असं म्हणजे डान्सिंग पोहेवाला किंवा व्हायरल पोहेवाला म्हणून ओळखतात. आता येतं आनंद वाटतो, त्याच्यात काही नाही, एक नंबर वाटतं. शेवटी बोलणं महत्त्वाचं नाही, शेवटी पोरांचं, पुणेकरांचं, सगळ्यांचं प्रेम महत्त्वाचं आहे. आपले 2 हे पहिल्यापासून असं म्हणजे हो, तसंच ते तसंच म्हणजे ते ॲक्च्युली मुळापासून तसंच, सुरुवातीपासून तसंच करायचं. ही जी सवय होती डान्स वगैरे करून बनवायची ती पहिल्यापासून आहे. हो, मी मिलिटरी स्कूलला असताना आहे ना, आम्ही एका टायमाला 30 किलो पोहे बनवायचो. हां, हे इथं 1-1.5 किलो बनतं. हां मग ते त्याच्यानंतर अशी हां, म्हणजे तिथं आमचं 90 किलो पोहे बनायचं दररोजचं. म्हणजे आता तर तिथं एक काना 30 किलोचा निघायचा आमचा. देतो. नाही, पार्सल सॅम्पल देऊ ना. हां, पैसे. एक तर दाखव बरं. 2 हां, स्टाईल असते डान्सची स्टाईल कशी असते इथं दाखव जरा हलवून जरा. हे बघा, हे बघा. हे पूर्ण बॉडी तुमची डान्स करते ना. हां, मग एक्झरसाईज पण होऊन जाते ना त्याच्यानं. देतो. लोकांचं एकदम म्हणजे बघण्याचं जे हे व्ह्यू बदललं तुम्ही. सकाळी किती वाजता सुरुवात होते पाटील? सकाळी 7:15 वाजता स्टार्ट होते, 2-2:15 2:30 पर्यंत राहतं. हां, आणि रात्री 7:30 वाजता सुरुवात होते, 10:30 पर्यंत राहतं. सकाळी फक्त नाश्ता घ्यायचे फक्त. हां, सकाळी नाश्ता आणि रात्री जेवण.
तर ते कोण आपणच करता का दुसऱ्या काही? नाही, संध्याकाळी घरून आम्हीच बनवून देतो आणि इथं सांभाळायला मेवणे येतात. मग मी सकाळची तयारी करत राहतो, संध्याकाळी घरी मेवणे राहतात दोन्ही. आणि वाटलं तर मग एखाद दिवस मध्ये मध्ये मी येत जातो. तसं पूर्ण दिवस असा बिझी असतो. बिझी असतो, दिवस पूर्ण टोटल बिझी असतं. सकाळी 4 वाजल्यापासून उठतो, 4 वाजल्यापासून तर रात्री 12 सव्वा 12 वाजेपर्यंत. दिवसा फक्त 2 तास झोप आणि रात्री 4 तास झोप. 6 तास होऊन जातं आपल्या बरोबर लेवल 24 तासातून. याच्या मागची जी खरी स्टोरी आहे ती ही आहे. हां, काय करायचं मग त्याला, आणि घरच्यांची साथ, विशेष म्हणजे मिसेसची जी साथ आहे ती साथ महत्वाची. हे व्हायरल होण्यामागची मेन स्टोरी हां तेच आहे. 4ला उठायचं आणि 12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत, रात्री 12 पर्यंत राबायचं. माझं लक्षात आहे. लोकांना असं वाटतं गर्दी लागते इकडे पाटील मामा. सॅम्पल चालेल. एखादा काही प्रसंग असं वाईट वगैरे जसं सुरुवात केली एवढं म्हणजे पोरांचं प्रेम एवढं होतं की वाईट वेळच येऊ दिली नाही पोरांनी. त्याच्यानंतर एकदा स्टार्ट झालं त्याच्यानंतर म्हणजे पोरांचं खूप प्रेम आहे. असं काही हे नाही, वाईट वेळच येऊ दिली नाही. फक्त जे कोरोना होता, कोरोनामध्ये जेवढा जो पिरियड गेला तो पिरियड थोडासा हे होता, संघर्षाचा होता. त्याच्यात मेन काय आम्ही एवढं बघतो ना तुम्हाला एवढ्या वर्षापासून तुमचं जे बोलायची स्टाईल आहे किंवा प्रेमपणा वगैरे. हा, ते कसं आहे, आता पोरं त्यांचं प्रेम आहे म्हणून आपण पण तेवढं गोड बोलूनच हे करतो. देतो बाळा 2 साबुदाणा. सॅम्पल देऊ. आपले जे महाराष्ट्रीयन लोक आहेत तर ते आता बिझनेस करू का नको करू यांच्यासाठी काय संदेश देणार? नाही, करायलाच पाहिजे बिझनेस. महाराष्ट्रीयन लोक बिझनेसमध्ये उतरलेच पाहिजे. नाही भीती सुरुवातीला होतं थोडंसं, त्याच्यानंतर नाही. मग एकदा स्टार्ट झालं मग व्यवस्थित होऊन जातं सगळं. मिक्स. काय संदेश देणार तुम्ही मग? महाराष्ट्रीयन लोकांनी धंद्यात उतरायलाच पाहिजे. आणि जसं बाहेरचे लोक जसे येऊन वर्ष 1.5 वर्ष जसं वाट बघता धंद्याची, तशी वाट बघितली पाहिजे धंद्याची. होतो धंदा, जम बनतो, बसतो, फक्त थोडासा वेळ जातो धंद्यासाठी. संयम पाहिजेच. मिक्स आहे देतो. पार्सल आहे दादा, इथंच आहे ना? किती आहे? 2. पाटील मामा गर्दी किती वाजल्यापासून चालू होती हो? ही सकाळी 7:15ला जसं स्टार्ट करतो मी तशी स्टार्ट होते 2 वाजेपर्यंत, अशीच राहते. 1:30 नंतर थोडासा क्राऊड कमी होतो. म्हणजे ही गर्दी जी आहे ही अशीच असते काय? हो. अक्षय नाश्ता करायला तुमच्याकडे महिला मंडळ पण आवर्जून येतात. हां मग दीदी केले का 1200? हो केले. समोर समोर बनवून देता ना तुम्ही? हां, सगळं समोरच. हे असं जे काही मटेरियल सगळं टाकतो आपण, सगळं समोरच टाकतो. हे बनवून ठेवत नाही. नाही, बनवून काहीच ठेवत नाही. दीदी तुला इथंच खायचंय का? 2 प्लेट देतो. त्याचं पार्सल वगैरे करता तुम्ही, त्याचं काय वेगळं चार्ज वगैरे लावता? नाही, काहीच नाही. त्याच्यातच पार्सलचे चार्जेस वगैरे नाही घेत आपण. इथं जेवढ्यात देतो तेवढ्यातच पार्सलला पण. मिक्स पाहिजे ना? एक पार्सल आहे का एक मिनिट बेटा? बघा, पार्सलला सॅम्पल घेतोय का भाऊ? काय लावू? 2 मिनिटं दादा. कस्टमर उभे असले तरी तुमचं सगळ्यांवर लक्ष असतं, म्हणजे तुम्ही नावाने पण ओळखता. नावाने ओळखतो. म्हणजे आता बरेचसे कस्टमर असे आहेत माझे 6-6, 7-7 वर्षापासून कंटिन्यू तेच कस्टमर आहेत. मग तुम्हाला तेच म्हणतो ना, भरपूर त्यांचं एवढे 5-5, 7-7 वर्षापासून असल्यामुळे सगळ्यांच्या नावाने मी एकदा जर एक जणाचं नाव माहिती पडलं तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतं माझं. पार्सल कोणाचं आहे भाऊ? बोल ना भाऊ. 50 करा. सॅम्पल देऊ.
हो. किती भाऊ? 2 खिचडी पार्सल आहे का? देतो. दादा मिक्स आहे ना तुझं? बहुत गर्मा गर्म है, देखिए स्टीम निकल रही है, इतनी गर्म